अति मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जुन्नर तालुका पंचायत समितीच्या सभापती कमलताई शळकंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत बेलसर, शिंदे आणि भिवाडे खुर्द या गावांचा दौरा केला। यावेळी ग्रामस्थांनी शेतपिके तसेच वाहून आणि पडझड झालेल्या जमिनीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। सदर नुकसानीची पाहणी करण्यासाठी सभापती कमलताई शळकंदे यांनी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसह बेलसर, शिंदे आणि भिवाडे खुर्द या गावांना भेट दिली। यावेळी शेतातील भात शेतीची रोपे त्याचबरोबर सोयाबीनचं पिके याबाबत ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्या। पावसामुळे या पिकांचं मोठे नुकसान झाले असून अनेकांची शेतजमीन वाहून गेली आहे, तसेच काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे शेतपिके व पडझड झालेल्या जमिनीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली। सभापतींनी संबंधित अधिकारी यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। अति पावसामुळे जुन्नर तालुक्यातील बेलसर, शिंदे आणि भिवाडे खुर्दच्या गावांमध्ये त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडला आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधितांना मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। AB9 वार्तासाठी अशोक बोचरे, जुन्नर। नाही काही नाही, स्टेबल आहे तर काही नाही, पाण्याचा वेळ वगैरे काहीच नाही इकडे, कमी आहे पाऊस, पडझड वगैरे काही नाही, घरांचं नुकसान नाही, काहीच नाही। काल्यापासून मी बघत आले धाकटेवाडी काले वगैरे आम्ही सगळे एरिया फिरून आलो, आता इकडे वापस आले। अच्छा, भिवाडेला अजून गेले नाही तुम्ही? नाही, चाललोय आता, तिथं रस्ता ब्लॉक झाला होता, थोडा वेळ थांबलो होतो, आता तो रस्ता ओपन झालाय तर तिकडे चाललो। बरं, आता आपण शिंदे गावामध्ये आहोत। शिंदे गावामध्ये गावचे सरपंच असतील आणि बाकीचे काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। पाऊस आता सध्या थांबलेला आहे असं दिसतंय, परंतु गेले 3 दिवस पाऊस अतिशय जास्त प्रमाणामध्ये होता। जे अल निनो सांगितलं होतं समुद्रात, त्या अल निनोमुळं पावसाचं येतं प्रमाण जास्त असल्यामुळं काय नक्की झालं या गावामध्ये, काही नुकसान झाले का ते पाहण्यासाठी या ठिकाणी तालुक्याच्या सभापती कमलताई शळकंदे, त्याचबरोबर बेलसरच्या सरपंच असतील, मंडल अधिकारी असतील आणि महसूल विभागाचे काही अधिकारी असतील या ठिकाणी पोहोचलेत। नक्की काय आपल्या गावामध्ये काही नुकसान झालं आहे का? गावामध्ये शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कारण रात्री 2-3 दिवस सलग पाऊस चालू असल्यामुळं रात्री काहीतरी 2-2:30 नंतर तर पहाटे 6 वाजेपर्यंत अति प्रमाणात पाऊस झाला। त्याच्यामुळे या बांधांच्या प्रचंड नुकसानी झाल्या, वावरं फुटून गेले आहेत आणि भाताची जी रोपं आहेत ती पूर्णपणे गाडलेली आहेत, पाण्याखाली गेले 5 दिवस। सोयाबीन जे आहे उतरून आलेलं पूर्णपणे पाण्याखाली आहे। आता सकाळी एक 1-1.5 तास झालाय, थोडा पाऊस कमी पडलाय, त्याच्यामुळे थोडं पाणी कमी झालंय। अजून पण भाताची रोपं दिसती नाही आणि सोयाबीन पण दिसत नाही, पाण्याखालीच आहे। म्हणजे आता भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। भात शेतीचं रोपं भाताची पाण्याखाली गेल्यामुळे भात शेतीचं, सोयाबीन पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अजून काय सांगाल, अजून कसं नुकसान झालंय तुम्ही काय सांगाल? ग्रामस्थ कोण आहे अजून याच्यामध्ये? पावसामुळे बांधांची सुद्धा नुकसान झालेली आहे आणि बऱ्यापैकी फोटाफुटी झालेली आहे। म्हणजे शेतीचे नुकसान झाले, सोयाबीन पूर्ण पाण्याखाली, भात पिकांची तर नुकसानच झालेली आहे, पण शेतीची कुठली राशी आता शासनाचे पण इथं महसूलचे पण अधिकारी, तुम्ही काय मागणी कराल आता तालुक्याच्या सभापती? पाऊस कमी झाल्यावर त्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले पाहिजेत पिकांचे, आणि या मोठ्याल्या बांधणी पूर्णपणे अर्धाले वावर अशी वाहून गेली, पूर्णपणे माती वाहून गेली, बांधच्या बांध फुटून गेली। शासनाने लवकरात लवकर पाऊस कमी झाल्यावर त्याचे पंचनामे करावा, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावा। खरं तर अशोक भाऊ, पहिल्यांदा सभापती मॅडमचा आभार मानतो, कारण एक अर्धा 1 तास झालेला आहे, पाऊस थांबलेला आहे
पण अति तत्परतेने ते बेलसरवरून बेलसर गावचे सरपंच पण आहे तिथे, त्या गावी पूर्ण गावात पाणी करत करत इथपर्यंत आलेत. तसेच आमचे सर्कल मॅडम असतील, ते तलाठी भाऊसाहेब असतील, महसूलचे काही अधिकारी असतील, आणि तुम्ही पण एवढ्या लांबून त्यांच्या समवेत आलात, त्यामुळे तुमच्या सर्वांचे एकदा आभार मानतो. काय सांगा? आज आपल्याकडे 3 दिवस झालं प्रचंड पाऊस आहे. त्याच्यामुळे जे शेताची पानांची नुकसान झाली त्यासाठी आपल्या तालुक्याच्या सभापती सौ कमलताई शेळकंदे ह्या पाणी दौऱ्यासाठी आल्या आहेत. त्यांचे खरं तर आभार मानायला पाहिजे. आज एवढ्या ह्याच्यात आता पाऊस उघडलाय, पण त्या बेलसर पासून आमच्या बेलसरच्या वस्तीमध्ये भुतांबरे वस्तीमध्ये गेलो बांधांची याला, तर त्या म्हटल्या आता आम्ही तो रस्ता पाहिला. तिथे पाहिल्यानंतर सत्य परिस्थिती त्यांनी पण डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि एवढ्या वेळामध्ये त्यांनी वेळात वेळ काढून जे आमच्या बेलसरला याच्या आधी हडसरला पण जाऊन आलेले आहेत. हडसरला पण भूस्खलनाचा धोका आहे, तिथे पण जमीन खचलेली आहे, तिथे सुद्धा ते गेले होते सकाळी. हा, मग खरं तर त्यांचं काम वेळात वेळात त्यांनी आम्हाला वेळ दिला. हडसर असो, बेलसर असो, शिंदे असो, आता शिंदेचे सरपंच पण इथं आहे, आम्ही दोघं पण इथं आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून जे आमच्यासाठी आलेत त्याच्यामुळे त्यांचे खूप आभार. तसेच तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा आमच्यासाठी वेळ दिला म्हणून तुमचे आभार. सरकार मॅडम असतील, आमच्या बेलसरच्या तलाठी मॅडम असतील, त्यांनी पण आम्हाला इथे येऊन आमची गावची पाहणी केली, त्याच्यामुळे त्यांचे सर्वांचे आभार. आमची फक्त एवढीच मागणी आहे, पाऊस उघडल्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावा हीच आमची प्रशासनाकडे मागणी असते. धन्यवाद.